नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। राज्य सरकारमधल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांच्यावरती कारवाई करावी यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आज राज्यभरामध्ये जनआक्रोश आंदोलन पुकारलं। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं। कुठे पत्ते खेळत तर कुठे बनावट नोटा उधळत या सर्व वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध नोंदवला गेला। आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली आहे। तर ठाकरेंच्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केलाय। ठाकरेंच्या पक्षाचं जनआक्रोश आंदोलन। सरकारच्या मंत्र्यांविरोधात आंदोलन। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी। कुठे रस्त्यावर मांडलेल्या पत्त्याच्या रमीसड। कुठे एखाद्या बॉक्सरची सुरू असलेली प्रॅक्टिस। भर रस्त्यातच मांडलेला हा होम, तर कुठे गळ्यात घातलेल्या पत्त्यांच्या माळा। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पुकारलेल्या जनआक्रोश मोर्चातली दृश्य। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात रस्त्यावर उतरले, ते सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात। गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमधले अनेक मंत्री आपली वादग्रस्त विधानं आणि कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत। याच मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन पुकारलं। राज्याचे माजी कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंचा अधिवेशन काळात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रमीचा डाव मांडला आणि निषेध नोंदवला। मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅगेत बनावट नोटा घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केलं। तर मंत्री भरत गोगावलेंचा होम हवन करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा चांगला चर्चेत आलेला। त्यांच्या विरोधात शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरती होम मांडला आणि आंदोलन छेडलं। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात एका बॉक्सर प्रमाणे वेश परिधान करून आंदोलन छेडलं गेलं। एकही मंत्र्याचा राजीनामा, पैसे सापडले त्या ठिकाणी, कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स बनवल्या गेल्या, परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही। त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आज जनतेचा आक्रोश, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। शिवाजी पार्क परिसरातल्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी झाले आणि यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली। 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावलीवार सोडून कुठेही बसा। आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, भ्रष्टाचारावरती चर्चा। आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत, तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही। राज्य सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई न केल्याच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीकास्त्र डागलं। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? वादात सापडलेले मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून त्यांच्याकडे क्रीडा खातं दिलं गेलंय। त्याचसोबत अनेक मंत्र्यांना केवळ समज देण्यात आली आहे। यावरनं ठाकरेंनी खास शैलीत टीकेचे बाण सोडले। पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं। कोण? रमी मंत्री। हे रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ। ही समज, ही कोणती समज? नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव।
पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ. हे बघा आलं ऊन. मग सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज्यभरात केलेल्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. त्यांचा मन आक्रोश आहे, जन आक्रोश नाही आहे. जनतेला काही घेणं देणं नाही आहे. त्यांचा मन आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली, त्यामुळे मन मानत नाही आहे. ते मन आक्रोश चाललाय. पण रत्नागिरीत ठाकरेंच्या पक्षानं या आंदोलनादरम्यान चुकीनं महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी केली. चूक लक्षात आल्यावर पदाधिकाऱ्यांनी घोषणा बदलली, पण याचाच धागा पकडून मंत्री उदय सामंतांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली. पण अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. स्वतःचा निषेध स्वतः करतायत. स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत. अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं? ठाकरेंच्या पक्षानं आंदोलनास्त्र उगारत सरकारवर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईसाठीचा दबाव वाढवलाय. विधानसभा निवडणुकीतल्या पिछेहाटीनंतर आणि पक्षाला अनेक नेत्यांनी जय महाराष्ट्र केलेला असतानाच ठाकरेंच्या पक्षानं राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करत पक्ष संघटना अजूनही मजबूत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आज जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार असल्याची टीका केली उद्धव ठाकरेंनी. आणि त्यावरती मग मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कसा पलटवार केला आपण पाहूया. काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही. काँग्रेसने म्हटले चीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे. तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते. मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं. जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे. बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला. आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू? मधल्याच मंत्र्यांविरोधात जनाक्रोश मोर्चा काढला आणि या मोर्चावरनं नितेश राणेंनी सुद्धा ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यांना अगर मी फुकट मासे पाठवायला सुरू केले ना तर त्यांना माझं खातं फार आवडेल, कारण का त्यांना फुकट जेवण फार आवडतं. हे आम्ही जेवढं उद्धव ठाकरेंना ओळखतो तेवढं आम्हाला माहिती आहे. पैसे देऊन कधी त्यांना जेवण आवडत नाही. फुकट जेवण, फुकट मासे, मी सांगितलं ना, चला तुम्हाला वर्षभर मी फुकट मासे पाठवतो, तर माझ्यापेक्षा चांगला मंत्रीच असू शकत नाही, एक समजून घ्या. म्हणून आम्ही त्याला ओळखतो. उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल, भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये. तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे. त्याच्या महाविकास आघाडीच्या टायमाला किती त्यांनी दरोडे घातले, त्यांनी काय काय भ्रष्टाचार केला. अहो, उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे. एक त्याचं उत्पन्नाचं साधन दाखवा, सांगा मला. हो, हा दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना, ते देवेंद्र फडणवीसांची खूप कृपा आहे. मातोश्री 2, कारण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या पहिल्या मुख्यमंत्री कालावधीत ह्यांना परवानगी मिळवून दिली. हा नमक हराम आहे, ऐसान फरामोश आहे, असा आहे. म्हणून ह्यांनी तर देवेंद्र फडणवीसांच्या खरं म्हणतं त्या नवीन मातोश्री 2 मध्ये फोटो लावला पाहिजे. आपण गाडीच्या मागे कसं येतो, आई वडिलांची कृपा आहे ना, तसं घराच्या बाहेर लिहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची कृपा, मातोश्री 2.